मॅडम कुठून आले तुम्ही? नमस्कार. आम्ही राजगुरुनगरमधूनच आलेलो आहोत. या ठिकाणी शीतल कलेक्शनचे आम्ही जुने ग्राहक आहोत. तसे या ठिकाणी आम्ही एक ही ऑनलाईन साडी मी मागवली होती ॲक्च्युली, परंतु जवळूनच जात असताना असं वाटलं की प्रत्यक्ष त्यांच्या घरी जावं आणि पाहावं की कशा प्रकारचं कलेक्शन आहे. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारची विविधता या ठिकाणी पाहायला मिळाली. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे साड्या, त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स आपण जे म्हणतो नाही का, कॉटनमध्ये असतील, सिंथेटिकमध्ये असतील, तर वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि अतिशय रिझनेबल किमतीमध्ये. विशेष म्हणजे आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये या सगळ्या प्रकारच्या साड्या आम्हाला पाहायला मिळाल्या आणि प्रत्यक्ष पाहून म्हणजे खूप प्रकारची विविधता या ठिकाणी साड्यांमध्ये पाहायला मिळाली. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ऑनलाईन शॉपिंगचा आनंद घ्या शीतल कलेक्शन बरोबर. आणि म्हणजे रिझनेबल किमतीमध्ये तुम्हाला नक्कीच या ठिकाणी साड्या पाहायला मिळतील. आणि कापडाचा जो पोत असतो तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा पोत या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालेला आहे. मी या ठिकाणी ही साडी कॉटनची घेतलेली आहे, तर खूप चांगल्या प्रकारची साडी आहे, मला खूप आवडली. थँक्यू. मॅडम तुम्हाला कसं वाटलं? नमस्ते, मी सौ पूनम माझे रिकामे. आम्ही दोघीही शिक्षिका आहोत. तर आज जाता जाता आम्ही या ठिकाणी शीतल कलेक्शन यांना यास भेट दिली. तर या ठिकाणी आल्यावर अगदी छान वाटलं. म्हणजे ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला थंडावा देण्याचं काम हे शीतल कलेक्शन करू शकतात, मला असं वाटतं. आणि आजकाल डिजिटल युगामध्ये आपण वेळेला पण आपलं खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण ऑनलाईन जर खरेदी केली तर आपल्या मनात एक शंका राहते की साडीचं सूत कसं असेल किंवा साडीचा जो ओरिजिनल कलर आहे तोच येईल की नाही, अशी आपल्याला शंका राहते. पण शीतल कलेक्शनमध्ये अशी शंका बाळगण्याचं काही कारण नाहीये, कारण ते ज्या प्रकारे साडी दाखवतात त्याच प्रकारे ती साडी आपल्याला उपलब्ध होते. असा आमचा 2-3 वेळेचा अनुभव आहे. तर मी ताईंना तुमच्या पुढच्या कार्यासाठी अगदी शुभेच्छा देईल आणि जरूर भेट द्या किंवा ऑनलाईन शॉपिंग करा. शीतल कलेक्शन स्वस्तात आणि स्वस्तात मस्त अशा साड्या. थँक्यू मॅडम, खूप छान फीडबॅक दिला त्याबद्दल खरंच तुमच्या दोघींचे पण खूप खूप थँक्यू.